राज्य भर में बीजेपी द्वारा आयोजित किए गए लाडली बहनों का देवा भाव इस अनोखे उपक्रम के तहत नवी मुंबई स्थित कोपरखेड़े में भी रक्षाबंधन की पूर्व संध्या पर भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां नवी मुंबई के लाडले दादा अर्थात विधायक गणेश नाइक और लाडले भाई अर्थात नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक को आगामी विधानसभा चुनाव को लेकर बल देने का काम इन महिलाओं ने इस दौरान किया। नवी मुंबई बीजेपी महिला मोर्चा द्वारा आयोजित इस उपक्रम में पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, प्रदेश महिला उपाध्यक्षा वर्षा भोसले, नवी मुंबई बीजेपी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, लोक प्रतिनिधि, पदाधिकारी और महिलाएं हजारों संख्या की तादाद में उपस्थित थी। इस दौरान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नवी मुंबई समेत राज्य के विविध जिलों की लाडली बहनों से ऑनलाइन संवाद भी साधा। मौका रक्षा बंधन की पूर्व संध्या का था, इसलिए यहां 111 प्रभाग से आई सैकड़ों महिलाओं ने गणेश नाइक और संदीप नाइक की कलाई पर राखी बांधी, जहां गणेश नाइक और संदीप नाइक ने नवी मुंबई की इन लाडली बहनों की सुरक्षा से लेकर उनके सक्षमीकरण के लिए कटिबद्ध होने का भरोसा भी इन बहनों को दिया। रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला 2014 साली ज्याला मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य, ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे। मागेल त्याला तलाव, शेततलाव, अटल सेतू, मुंबईचा सागरी मार्ग, मेट्रो अशा विविध योजना त्यांनी काढल्या आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला। आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या। गेली 25 वर्ष आणि ही जो ओसाड झालेली 5 वर्ष सातत्यानं मी आणि माझे सहकारी या शहरातील सगळ्या भगिनींची आम्ही काळजी तर घेतच आहोत। भविष्य काळामध्ये ही बांधिलकी कायम राहणार आहे। या शहरातल्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, पाणी पुरवठा, स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक, वाहतूक या सर्व बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत आणि ती आमची बांधिलकी, आम्ही कोणावर उपकार करत नाही, ही बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे। भविष्य काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात, शहरात देवाभाऊ या संज्ञेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षा बंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्य स्तरावर जसं त्यांचं काम आहे तसं या शहर स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे। तो विश्वास सार्थ करू। नाही, सत्ता टिकणारच आहे। भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला, म्हणजे त्यांना माहिती आहे दादा आपल्या बरोबर ताकदीनं पाठीशी आहे, परंतु आज आनंदाचा क्षण आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या, मी तर म्हणजे कृतकृत्य झालो। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेला हा नवी मुंबई जिल्ह्यामधील कार्यक्रम खूप मोठ्या संख्येनं नवी मुंबईतील सर्वच प्रभागातून महिला या कार्यक्रमाकरता उपस्थित होत्या। संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांमध्ये झालेला विकास आणि त्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांकरता योग्य धोरण, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून महिलांकरता आणलेली विविध धोरणं, विविध योजना आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून अनेक वर्ष नवी मुंबई शहराचा केलेला सर्वांगीण विकास आणि त्यामध्ये
महिलांच्या धोरणांकरता आणि महिलांच्या योजनांकरता दिलेलं प्राधान्य आणि त्याच माध्यमातून आज एक खूप मोठा उत्साह या योजनेच्या माध्यमातून आज महिलांमध्ये बघायला मिळालेला। महिलांनी आनंद व्यक्त केला की जी योजना आणि पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे त्याचा आनंद व्यक्त करत असताना नवी मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हिताची धोरणं ही सातत्यानं राबवली गेलेली आणि त्यामुळे एक खूप मोठा विश्वास आज महिलांच्या माध्यमातून आज आपल्याला संपूर्ण नवी मुंबई स्तरामधून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या वती दाखवलेला आपण आवर्जून बघितला। महिलांची सुरक्षितता आणि महिलांचा सर्वांगीण विकास याचं वचन महिलांनी मागितलंय आणि आम्ही सगळे महिलांच्या या वचनपूर्ती करता कटिबद्ध। बाकी एक खूप दिवसानंतर महिलांचा एवढा मोठ्या संख्येनं महिला एकत्रित आलेल्या, त्यामुळे ते सगळेजण सगळ्या महिला मग त्या माजी नगरसेविका असतील त्या कार्यकर्त्या असतील किंवा वेगवेगळ्या गावामधील वेगवेगळ्या शहरातल्या सेक्टरमधील महिला या एकत्र आल्याचा त्यांना आनंद होता आणि ते आल्यानंतर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची त्यांनी भेट घेतली। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना राखी बांधण्याचा योग त्यांच्याकरता आला आणि ह्या बाबतीत त्यांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला आणि एक खूप मोठा उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाला। लाडक्या बहिणींचा देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ज्यांनी अर्ज केला होता त्या सगळ्या बहिणींना 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला आले। अतिशय समाधान या सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावरती तर होतं। अनेकांनी फोन करून सांगितलं ही कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची इच्छा होती आणि या सगळ्या बहिणींची इच्छा म्हणून मग लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आणि आज आपण तो नवी मुंबईमध्येही नवी मुंबईतल्या सगळ्या समस्त आमच्या भगिनींचे दादा गणेश दादा नाईक यांना राखी बांधून पूर्वसंध्येला हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला। ज्यावेळेस नवी मुंबईमध्ये हा उत्सव करायचा ठरला आणि अनेकांशी बोलत होतो त्यावेळेस कोण राखी बांधणार दादांना आधी, त्यावेळेस अनेक महिलांचं की आम्ही दादांना भेटलो नाही, दादांविषयी आम्हाला प्रचंड प्रेम आहे आणि दादांना राखी बांधायला मिळणार म्हणून जो आनंद होता ना की आम्ही कारण महिलांचं जनरली असं होतं की पुरुष असतात दादांच्या बाजूला आणि महिलांना संधीच मिळत नाही। आजचा दिवस मात्र नवी मुंबईतल्या बहिणींचा होता। भावाच्या बाजूला दादांच्या बाजूला हक्काने बसून त्यांनी राखी बांधली आणि दादांनी जे आश्वासन दिलं, जो आश्वासक शब्द आहेत एक भावाकडून बहिणींना येणारे, ते नवी मुंबईतल्या सगळ्या माता भगिनी आश्वासक शब्द घेऊन या कार्यक्रमातून गेलेत आणि मला असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे। असा दादा सगळ्यांना मिळो आणि असा देवाभाऊ महाराष्ट्रात अखंड राहो हीच सगळ्या आमच्या भगिनींची इच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।